आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येयोग्याचे ते हे समचरण साजिरेवतेवरी पहा भीमात्री विठ्ठल रूप पुराणाशी वाढ श्रुतीने नती पार ते झाले साकार पुंडलिका तेही समचरण साजिरे विटेवरी पहा भीमात्री विठ्ठल रूप तुका म्हणे जाते सनकादिक ध्यास ते आमचे कुलदैवत पांडुरंग तुका म्हणे जाते सनकादिक ध्यास ते आमचे कुलदैवत पांडुरंग तेही समचरण साजिरे विटेवरी पहा भीमात्री विठ्ठल रूप श्रीमंत श्री जगद्गुरु संत शिरोमणी श्री संत तुकोबाराय प्रस्तुत सेवेसाठी घेतलेल्या अभंगातून काय म्हणतात महाराज. किती वडाताण केली तरी या अभंगातला अर्थ सांगून संपत नाही. मोठं धाटच करावं लागतं. इतकं कुशल लिहिलं आहे आणि त्यांनी कसं लिहिलं आहे हेच आम्हाला वैयक्तिक बसलं तर सुद्धा प्रश्न पडतं. त्या शब्दात आनंद इतका आहे, साम्य इतका आहे, गोडी आहे. लौकिक आणि व्यवहारी दोन्ही शास्त्रसुद्धा मांडलेले आहेत. पहिला शब्द आहे आनंद. माणसं सगळीच आनंदासाठीच व्यवहार करतात, बरोबर. कुठं आहे तपासून बघूया मागणं. अधिक आदवय दुसरा शब्द आहे. कसला? आदवय शब्दाचा अर्थ आदवय म्हणजे द्वैत रहित. तुमच्या माझ्यात आनंद आहे तो सांगण्या ऐकल्याचा आहे. भोग्य पदार्थ असावा, भोगता असावा. कोण असावा? शिरा खायची सवय असावी आणि सप्त्यात तोच केलेला असावा. वर जरा तूप घालावं, मान जरा बरं झालं. काय झालं? पण हा आनंद काय? भोग्य पदार्थ पाहिजे आणि खाणारा, शिरा खाणारा बिगर डायबिटीसचा पाहिजे. जरी दाबून खाल्लं डायबिटीसच्या माणसांना तर काय होतंय काय की म्हणतच खाणार. म्हणजे खरा आनंद नाही. संशय आहे तिथं आनंद नाही. तर काय म्हणते इथं दोन नाहीत म्हणतात ते. द्वैता वाचून आनंद. आनंद आदवय. आता खाणं असो, लिहिणं असो, कुठलाही भोग असो, अगदी आमच्या आवडीचा असो. अष्टभोग आहेत. ते भोग सुद्धा भोगण्याची क्षमता पाहिजे शरीरात. भोग पाहिजेच. आणि भोगायची काय पाहिजे? खालेलं पचवायची ताकद पाहिजे. पिना बाटलीवर दारू, खाईन अर्धा किलो मांस. खरं वक्त्याला तरी नको. वकलं की वाट लागली. ते काय म्हणतात? नित्य भोगता चांगला पाहिजे, करणारा पाहिजे. द्वैता वाचून नित्य असणारा आनंद. तुम्हाला नित्य जी खायची सवय ती सारखं खाशीला रात दिवस खाशील. एकाच रंगाची कापडं काय वापरता? भजनाला जायचं म्हणून पांढरं घातलं यार. नाही तर काळी बिळीच कापडं असतात. कसं असतं? मी काय सांगतो ऐकून घ्या. कुठली तरी सॅम्पल तुम्हाला नित्य आवडती काय? आनंद आहे, द्वैता वाचून आहे,
अधिक नित्य आहे. कधी हाय कधी नाही असं नाही. आम्हाला वस्तू खायची इच्छा असते, त्यावेळेला ती वस्तू नसते. वस्तू मिळते तेव्हा झोप जाईत नाही डोळ्यातली, असंही असतंय. निरामय आणि त्याची व्याप्ती सांगितलेली. निरामय म्हणजे तो सगळ्यात व्यापक पाहिजे. शांत दूध असते का नाही तापायच्या आधी, त्या दुधात सर्वांगशाही असती काय वरल्या बाजूला असती, तापल्यावर वर येते. जेवढं चांगलं तापिशीला तेवढं शाही चांगली येते. पण दूध तापवायचं बी अलीकडल्या पोरीसनी माहिती नाही. ऊन झालं की तापलं म्हणतात. झोपच्या नादात त्यातच कडक आहे त्यात इरदान घालतात. ते लागलं तर दही लागतंय, नाहीतर भेंडीला तार धरल्यावानी तारचं दही होते. ती तार बघितली की मालक म्हणतोय नको नको ते नको. हिनं म्हणायचं गावभर माझा मालक दही खाईत नाही, तुला करायच नाही हे सांग. काय घरच्या बाईने एकदा जर तूप कुजकं करून वाढलं तर नवीन तुपाकडे बघशील. अकबरनं सगळ्यांनी मांजरं पाळाय दिली, बिरबलला एक दिलं. बघूया कोणाचं मांजर मोठं होतं. गाय दिली दुधाला एक एक, चाऱ्याला पैसे दिलं मांजर चांगलं बाळगायसाठी. ती बिरबल ब्राह्मण दुधाला सोकावलेली जात, ते कुठलं मांजराला दूध घालतंय. त्यानं पहिल्या दिवशीच असं केलं, दूध तापत घातलं काय आणि दिलेल्या मांजराचं तोंडच त्यात बुडवलं. उचललेल्या दुधात बुडवल्यावर ते मांजर दुधाकडे बघीत बसायचं, खरं पुढं व्हायचं. परत त्या मांजरानं दूध खाल्लं नाही. मग काय किडं गावल ते मारून खाईत खाईत हुंदरं मारून जठांदा. मग परीक्षेत घेतली मांजर कोणी चांगलं बाळगले बघाय म्हणून. काही चांगल्याने नंबर काढायचा म्हणून नंबराला हावरी माणसायचं ना सांगतो. पोरासनी चमच्यावर दूध देत नाहीत का, बोनसमध्ये माझा पहिला नंबर डेअरीत याय पाहिजे. पोरं झणझणीत कर. 15-16 वर्षाची झाली म्हणजे पोरं मिळवती झाली म्हणजे आपल्या आईबाबाचं काम भागलं. ते असं गोळा झालेलं असलं तर पैसे बोनस घेऊन काय करतात. बुक्की मारली तर दगड फोडावा, असं पोहार तयार मजबूत करावं, व्यायाम करून घ्यावा. जास्त मुलाचे असं प्रेम करू नये, पोटासंग करू नये, व्यायाम करून घ्यावा त्याच्याकडं. काढ एवढ्या ओटा बस्या, काढ जोर, ये जा जरा पळून किलोमीटरभर. प्रकृती चांगली मुलाची होणं हे त्याचं कल्याण. त्याला चांगलं शिकवणं हे कल्याण का लाड करणं कल्याण. व नाचून नाचून पाठीनं आज फिरवायचा नाही. चावट झालं म्हणजे मग काय आजाचं विसरणं आणि बाबाचं बी नाही. खायला घालायचं, प्रकृती निकोप करून घ्यायची आणि समाजात कसं राहायचं, देवधर्म कसा सांभाळायचा हे वडील माणसांनी शिकवायचं ते आणि करून घ्यायचं त्याच्याकडं. कोणाकडं करून घेतल्या करत्याच. पाया पड म्हटलं तर अशी भीत अशी पायाला हात लावत्या. नाही टकलं टेक म्हटलं की मग नावीला जण टेकत्यात. लागते सवय पुढं. कुठं पोरं ऐकत नाहीत का आमचं शिकवणच नाही. खरं सांगा. हां शिकवण नाही. पोरं दूध भात खाईत नाहीत का वाढीतच नाहीत.
म्हणून सांगतो मुलाला दह्यावली दुधावरती शाई जरा घ्यावी, 2-2 शेतं खाते तर वाटीत घेऊन त्याला खाया शिकवावं. कोणाला आता ते 10 महिन्याचं झालं की अन्न भरवायला सुरू करा असं शास्त्राचं मत आहे. निवड दुधावर मुलाला 10 महिन्यापुढे ठेवू नये आणि असलं गोडधड खायचं शिकवायचं. ही गोडधड खाया घालण्यापेक्षा कुरकुरं खायला शिकवू द्या. ते कुरकुरं फुगायसाठी लिक्विड वापरलेलं असते. म्हणजे विष तुमच्या पोरांच्या पोटात जायचं असलं तर तुम्ही माणसं मुलं सांभाळण्यास शहाणे आहात का मूर्ख आहात मला सांगा. तर राग आला तर दगडं मारा शेवटी 4, पण मी जे चांगलं आहे ते सांगतोच तुम्हाला. दही दूध तूप असं मुलाला खायला शिकवायचं. रखरखीत चटणीत खायला शिकवायचे. मग पोरं तापाड होत्यात. बाबाच्या अंगावर पोरं का जात्यात तर ते खरड्यात जलमलंय आणि खरड्यात वाढलंय. तसं नाही करायचं. त्याला स्मूथ जेवण घालायचं. आरोग्य चांगलं राहतं आहे दुप्त खाल्यामुळं. आता 80 वर्षांनुसार माझी तब्येत बरी आहे का नाही. हां, टाळकरी ठकत्यातच रोजच्या कीर्तनला. ते आधीच म्हणतात ही का अवलाद आज लवकर आटपील असं नाही. येत्यात हे माझं नशीब. शिव्याचे नाटकाच्या पण येत्यात टाळवाजं कुणाच्या तर भिडे नाही नात कर सपिवणार नाही. गॅरंटी असते सफाई नाहीच कवा 2 तासात कीर्तन. वास्करांच्या फडावर कीर्तनला उभा राहिलो आज जरी तरी ते 3 तास पुरा झाले की परवानगी देत नाहीत. 2 तास झाले की तोपदार काय करतात मालकामध्ये जाऊन एरदाऱ्या घालायच्या. काय करायचं बसल्या असत्या गादीवर पुढ्यातनं फिरायचं दे जा परवानगी म्हणून. ते उठून घरात जातात. हो ही रखरख नको आता. आणि मग 3 तास झाल्यावरच परवानगी देतात. अरे म्हातारं घायला आणि तुम्ही का घायला आले असा. टाळकरी चिमटच्या जो तोपदार असते जागी वास्करांच्या जे नव्या येऊन बुवाच्या पाया पडल्याशिवाय तोपदारनं कीर्तन संपवायचं नाही. असो मग गंमत अशी आहे. खायचं चांगलं, शरीर राखायचं चांगलं, म्हातारपणा स्वतः जपून खायचं. मी का ते एकच घेऊन खातो. जाईल तिथं माणसं कुठं चांगलं हसल ते काढून वाढतात, प्रेमानं वाढतात. हे खा ते खा म्हणतात. आपण आपल्याला जमते तेवढंच खायचं. पोट फुगल्यावर खा म्हणला तर मग खालो म्हणून चालून सांगून मग सोसायचं कुणी. तब्येत बिघडल्यावर सोसायचं कुणाला कोणी. वडिलांची म्हण काय पचल ते खावाव आणि रुचल ते बोलाव. हे बी एक चरणच म्हणायचं की धडा देणार आहे. आम्ही बोललोय ते समाजाला सगळ्या बरं वाटावं असं बोलावं आणि आपण जेवाय बसल्यावर आपणला पचतंय एवढंच जेवावं. उगाच रामभाऊची पंगत आहे काय करते करून देऊन काय काही बी करून चालेल. तसं तोटा आणायचा म्हटल्याचा तर वाढणाऱ्याच्या पाठीमागं देव असतोय. दुर्वास ऋषीने तो प्रयत्न केला आणि फसला. कोण जमलं त्याला जेवाय जेवण टाकून पळून गेला. असो काय सांगतो मी लक्षातच ठेवायचं. आनंद कशात आहे शोधायचं. हा आनंद द्वैतावाचून आहे. आमचा आनंद बाकात दिवाळीचा शिमग्यात नाही आणि शिमग्यात दिवाळी नाही असा आहे. असंच आहे ना फरकच आहे ना यात. शिमगा बी सणच हां आणि दिवाळी सणच. दिवाळी बायकांचा सण, शिमगा गड्यांचा सण. कुठला घाण म्हणाव तर काय सत्व गाठी उमगा काय
त्याने सफळ जाईल चिमगा असं नाताने अभंग लिहिला आहे त्याच्यावर. पहिली माणसं अमावास्या झाली शिवरात्रीची, चंद्राची कोर दिसल्यापासून 15 दिवस बोंबा मारतो आम्ही. किती वड्यान मशी राखताना काम हेच कुठलं आज पोळी उद्या नळी बांबनवेला संध्या असं काय ते म्हणायचं गाणीनी. नाथ महाराजांनी त्याला प्रामाण्य दिले, जागोजागी थांबा उभ्या मिळून मारा बोंबा त्याने सफळ होईल चिमगा. बोंबाला तर वरी सफळ जाते. हा सांगतो, चोरून तासाने एक बोंब मारायची, फळ देवा जाऊन. आता सगळं चिमग्याचं किंवा कीर्तनाचं सांगतो, आता ते सांगितलं मी सांगतो. ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला कशा आहेत समजून दिले संस्कृतीमध्ये. म्हणून निरामय म्हणजे व्यापक असावं ते. आता श्रीमंतीचं सुख गरिबाला आहे का? गरिबाला आहे. आणि गरिबा एवढा श्रीमंत सुखी आहे का असं उलटं विचारतो मी तुम्हाला. तर संध्याकाळी 9ला पडलेलं 7पर्यंत गरिबान झोपाव का श्रीमंतान झोपाव? खरं सांगायचं, कुणी झोपाव? सुख भोगायचं गरीब. श्रीमंतीत सुख असतंय, ते गरिबीत नसतंय. पण श्रीमंतीचा भोग घेता येत नाही, हे ध्यानात ठेवायचं. म्हणून सत्ताधीश लोक आणि श्रीमंत माणसं ही संसारात शोभिवंत दिसतात का सुखी असतात? काय म्हणताय? पोलिस 4 होत्या. मग ते आता पोलिस काही कशासाठी आहे ते कळलं तर बरं. माझ्यासारखा मास्तर होता आणि त्यानं शाळेच्या दारावनं चोर धरून नेत्याला बघितला. पर गुरुजी असं काय करणार? ते म्हणले गुंड आहे. मग त्याला पोलीस 2 जण काढण्या लावून धरून न्यायला लागल्यात. बाकीची पोरं आणि पोलिसांनी का पळून जाईल म्हणून नाहीत. दुसऱ्या दिवशी 4 दिवस मंत्री त्या गावात आला. पोलिस जास्त आली. मास्तराशी पोलिस विचारली, आता गुंड मोठा आहे वाटते म्हणले. लई पोलीस आल्या. खरं काय यातलं? लक्षणावरती जाणं वेगळं, शब्दार्थात जाणं वेगळं. योगी ज्या भगवंताचं ध्यान करतात, कोणाचं? योगी कोणाला म्हणायचं? योग्याची संपदा, त्याग आणि शांती, कुठलाही भोग न भोगता उपाशी राहून केवळ देवाचं ध्यान करायचं. जगायचं तेला बी देवाचं ध्यानच. ताने तानच प्यावी, भुके भुकती खावी, रात्र दिवस व्हावी मवा वारा. असा योग अवघड आहे का सोपा? म्हणून योगाची या वाटा, जे निघाले गा सुबटा, तया दुःखाचा सेल वाटा भागा आला. काय म्हणतात? ज्ञानोबाला सुद्धा याला योगाला दुःख म्हणतात का सुख म्हणतात? ज्ञानोबा योगी आहेत का नाही? त्यांचं वर्णन केलं आहे नामदेवरायाने. ज्ञानराज माझी योग्यांची माऊ, ज्ञानराज माझी योग्यांची माऊ, ज्ञानराज माझी योग्यांची माऊ, ज्ञानराज माझी योग्यांची माऊ.
ज्ञानराज माझी योग्यांची मागून ज्ञानराज माझी योग्यांची मागून ज्ञानराज माझी योग्यांची निगमवली प्रगट केली निगमवली प्रगट निगमवली प्रगट केली निगमवली प्रगट केली अलंकार नाम ज्ञान अलंकार नाम ज्ञान ज्ञानराज माझी योग्यांची माऊले प्रगट ज्ञानराज माझी योग्यांची माऊली ज्ञानराज हे नाव कसं आहे? ज्ञानाचा राजे. ज्ञानियाचा राजा. पुढं ज्ञानियाचा गुरु, ज्ञानियाचा महाराव. महाराव म्हणजे चक्रवर्ती राजांचं नाव आहे ते. म्हणती ज्ञानदेव तुम्हासे मज पामराय गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. भावार्थ दीपिका ब्रह्मसाम्राज्य दीपिका. आपल्या ग्रंथाचं नाव माऊलीने काय ठेवलं आहे? मग ज्ञानेश्वरी नाव कोण दिलं आहे? नामदेवरायने जनाबाईनं. वाचावी ज्ञानेश्वरी चोखोबारायने स्वतःचं प्रमाण दिलं आहे. हां, तर नामदेवरामचा गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. तिचं अलंकारिक नाव काय? ज्ञानाची ऐश्वर्य ती ज्ञानेश्वरी असं सांगितलं. काय योगाचं वर्णन करावलं मी. 1400 वर्षे चांगदेवाने योग केला. पृथ्वी तळावर एक गणपती विधेच्या बाबीन, दुसरा चांगदेवच्या काळात. किती वर्षे तप केलंय? 1400 वर्षे तप केलंय. जगायचं सुद्धा तुमच्या हातात आहे ना, सांगतो. कुणाच्या? तुम्ही आयुष्य वाढवू शकता, पण ती प्रक्रिया शिकायला पाहिजे. काय पाहिजे? चांगदेवाला नेमाप्रमाणे न्यायला ये मी इथं, पण तो समाधी त्याचा आत्मा कुठं आहे तो रस्ताच ये मला गावत नव्हता. 1400 वर्षे गावला नाही. कोणाला? हां, हिचं भ्रुकुटी झिजला आहे. त्याचं नाव आहे दशमद्वार. समाधी लावल्याला यातनं प्राण इथं ब्रह्मरंध्र आहे. तिथं नेल्यानंतर येमाला त्या मार्गाचं रस्ता माहिती नाही. 14 वेळा येम परतून गेला. एवढी मोठी तपश्चर्या केली. सगळ्या सिद्धी प्राप्त होत्या. आणि 65 ओव्या लिहून दिल्या. काहीतरी लिहून पत्र पाठवा म्हणून. त्याचा 1400 वर्षे जगला, पण माऊलींची 14 शब्द कळाले नाहीत. हां, भलतंच म्हणायचं. चांगया असा शब्द घातला. आता हे शब्द एकवचने आहे का द्विवचने आहे? 1400 वर्षे माझ्यासारख्या तपश्चर्या हे कार्ट कळचं.
आणि एक क्वचित बोलतोय, गर्व निर्माण झाला. ते पत्र वाचता आलं नाही, कळलं नाही तरी गर्व झाला. काय म्हणजे माणसं ज्ञानी असल्यावर गर्व असला तर असून दे, ज्ञानी नसली तर ज्ञानाकडनं उपासली आणि गर्वाकडनं वाया गेलेली. ज्ञान संपादन करावं आणि हे देवानं दिले असं समजून घ्यावं. काय करावं? शरीर देवाचं आहे, आत आत्मा तुमच्यात आहे, तो देव आहे. विद्या सगळ्या देवानं येऊन सगळ्या आम्हाला संतांच्या रूपाने शिकवल्यास. हे ज्ञान आम्ही सांगतो हे देवाच्या मालकीचं का आमच्या? कसं मी सांगतो हे देवाचं आहे का कुणाचं? देवच देवाचं कीर्तन करून घेतोय. आमचं असं तिथं दुसरं काय सिद्ध होत नाही. काय असो, मग त्या योग्याला सुद्धा त्यांनी वर्णन केलं ज्ञानेश्वरीत. तर्कोवाती गाढा, व्याकरणी चोखडा, आत्मज्ञानी पुढा जातेंज जो. अक्कल बरी आहे व्यवहारातली. सूपशास्त्र जाणे, स्वयंपाक कसा करावा कळतंय. मुखोद्गत पुराणे, 18 पुराण मुखोद्गत आहे. भविष्य तरी म्हणे तो तैसे तो, भविष्यशास्त्रही जणतं. एवढी यज्ञता आहे, पण आत्मा नावाची वस्तू काय माहिती नाही चांगदेवाला. तो आत्मा शिकायला कोणाकडे लागलं त्याला? हां, मुक्ताईकड. कोणाकडं? चांगदेवाचा गुरु कोण? हां, नामाचे कुटुंब चांगावटेश्वर, एका जनार्दनी विस्तार मुक्ताईचा. आता एवढं सांगून भागवत होती परंपरा सगळी सांगित बसत नाही. चांगदेवानं बोध केला, चांगदेवाला बोध केला 10-12 वर्षाच्या चिमुकल्या पुरीनं. कोणी? खडबडला माणूस, 1400 वर्ष जगला आणि म्हणला ह्या पोरासनी साष्टांग दंडवत घालावं का आशीर्वाद घालावा? आशीर्वाद घालावा तर रेड्यामुखी बेजबुल्ला आहे, खरं असलं तर अवघड आहे. स्वर्गातले पितर जेवाय घातले, खरं असलं तर ह्या 2च बाबी झाल्या त्या. म्हणून त्याच्यावर काही लिहायचं जमच ना. पुन्हा हा आशीर्वाद घालावा मोठा आहे म्हणून, तर कार्य मोठं दिसतंय. हां, माझं कार्य कमी पडतंय. आणि नमस्कार घालावा तर वयान लहान आहेत, त्यांचं तेच बघू द्यात म्हणून कोराच कागद घडी घालून दिला. निवृत्तीदादांच्याकडे दिला. निवृत्तीदादाने उघडला. काय? माऊलीना वाचा म्हणले. काय म्हणती? निवृत्ती दे वाचा ज्ञानेश्वरा, चौथो म्हणे कोरा अर्थ आहे. कोरपत्र आहे म्हणले ज्ञानोवर. सोपान काका गप होते. मुक्ताबाईन ग बसाव का नको? मेला 1400 वर्षे जगला आणि कोरा 1400 वर्षे जगून कोरा झाला म्हणजे थू जिन्याव तुझ्या. काय वाटला सर? निवृत्तीदादा मातबर बुद्धीचे मुक्ते. तुला जरा सांगतो म्हणले. कोरा म्हणजे शुद्ध का अशुद्ध सांग म्हणले. तर शुद्ध. 1400 वर्षे ज्या माणसानं जगून घाण लावून घ्याने आपल्या चरित्राला, तो माणूस चांगला का वाईट त्याला उपदेश करा म्हणले. कोण? त्या बसतंय तेवढं 65 वयाचं पत्र लिहिलं आणि ते 65 वयाचं पत्र 4 वेदाचं ज्ञान सांगतं. एवढं गांभीर्य आहे त्यात. कशात? हां,
गुरुचं महत्त्व आहे, मायेचं महत्त्व आहे, देवाचं महत्त्व आहे, ज्ञानाचं महत्त्व आहे. काय आता ते कळायची बुद्धी पाहिजे. हां, कळत नसलं तर देवा मला कळवून दे म्हणून असा हट्ट देवापाशी झाला पाहिजे. सापंतमातेनं ओढून काढलं, पण ध्रुवानं हट्ट घेतला. आता परत मला ऊट म्हणायची जागा नको म्हणून आडळपत दिलं. देव तुम्हाला संसारातल्या गोष्टीसुद्धा चांगल्या मागितल्या तर देतोय. कोणला? दुसऱ्याचं वाटुळं करायचं मागू नका. काय तुकाराम महाराज काय मागू नका म्हणजे असलं मागू नका, अभद्र मागू नका म्हणजे नाही ते अडकून पड्या कशाला मागता. तुकाराम महाराज आपण मागाय नाही. मागणे ते तुझं मागो जीव भाव तुझं सांगो मागो तरी लागो आया तुमच्या दातारा. पांडुरंग आई बापासारखा आहे. हां, आजाजीसारखा आहे म्हणा. नातवानी नातीने नाही मागितलं, पुरीची पोरा असो नाही पोराची असोत, तर सोनं घालून नटिवता का नाही? हां, काय वेळा ती मोठी झाल्यावर मागत्यात. लहान असताना मागायचं वय नसतंय, पण नटिवत्या आपल्या डोळ्याच्या सुखासाठी. आपुल्याच वैभवे आपुल्याच वैभवे शृंगारावे निर्मळे शृंगारावे निर्मळे शृंगारावे निर्मळे शृंगारावे निर्मळे. बाळाला नटवायचं आईन तरी आजादीन तरी. बिंदल्या घातल्या तर खेळताना त्याला अडचण वाटेल का काय होईल? बिंदलीला मागं पाटली असते, पुढं साखळी असते आणि अंगठी असते. बघितलं का नाही बिंदल्या? हां हां, सोन्याच्या जरी घातल्या त्याला काय करतं, ह्या हातात घाली तर त्या हातातली काढते. हां, तिला बघायचं असतं नटवून. तसं भक्ताला नटवून सुद्धा देव पाहत असतोय. नटीचे उदास राहू नका देवाबद्दल. राम राम म्हणा. तुम्हाला कसं नटवायचं नटिवतेच ते. आपल्या सुखासाठी नटिवते. बाळाला आई का नटिवते? तिला त्यात सुख वाटते. मुलाला काय करते अलंकाराचं? आम्हाला नटायचं कळते, पण तो देव नटिवतोय. नटणं कळते का नाही संतासनी? तुम्हाला नटा म्हणतात काय? कापडं काढून टाका म्हणतात. पॅन्टा घाला म्हणतात काय? वारकऱ्यासारखी पांढरी कापडं घाला म्हणतात. सांडुरी शुभ्रहिती म्हणले पांघरती निळी काळी. काय पांढरी खड कापडं सोडून देतात आणि रंगविलेली कापडं घालतात. यो रंग कापसाचा का बनावट? हां, बनावट रंगात रंगविलेलं घालायचं आणि त्याचा ओरिजिनल रंग पांढरा खड ह्यासारखा ते सोडून द्यायचा. हां, शुभ्र वस्त्र असावीत. कशी असावीत? पावित्र्य आहे. हां, शुभ्र वस्त्र. वस्त्राचा पावित्र्य आहे आणि त्याचा परिणाम आपल्या अंतर शरीरावर होतो हे मी सांगतो तुम्हाला. असो देव नटवते तरणा जो भाग्यवंत. हां, नटे हरिकीर्तनात. काय म्हणून नटून थटून कीर्तन करावं. कसं करावं? हां, लोक नावं ठेवतील, तू आणि केव्हा महाराज झालास म्हणतात. वेगळं काय ते दिसल्यावर म्हणतातच. हो, बोक्यान दही खाल्लं, गाडग्यात दाबून तोंड घातलं कोणी, आणि मागणं काय ते घुसमाटलं दही खाल्लं. मग ते मागणं निघतंय कुठं? काय निघणार ते. भिताला आधारलं, पुढचं फुटलं आणि काट राहिला. ते कोंबड्यानं बघितल्यावर ग बसाव का नको? ही आपला वैरी आहे म्हणून.
ते कोंबडं उठलं आणि बोक्याला म्हणलं हे गळ्यात आणि काय. त्यानं सहज सांगितलं माळकरी झालो. याने भानगड का वगैरे. आता म्हणला सगळं सोडलं. आता कुठं निघाला तर पंढरपूरला. ते कोंबडं खुळं झालं बाबा. म्हणला मी येऊ तुझी मर्जी. त्या कोंबड्याची भावना झाली ते पाठीमागनं निघालं. अशी फुलाजवळ जात्या तवर तिथं ते चेष्टा करू हुंदी कुपात काय गावात काढितो कुरतडीतो. आईला म्हणलं हे आजपर्यंत बघाय नाही भानगड. कोंबड्याची आणि बोक्याची दुसती डुलत डुलत निघाल्या. त्यानं जीवाचं रान केलं. कोणी कुंजरान. आणि काय ते करून मागणं येऊन त्या कोंबड्याच्या आडवं झालं आणि बोक्याबरोबर निघाला. तुला काय जीवाची आशा आहे का नाही म्हणा. ते कोंबडं म्हणलं बघ गळ्यात बघ गळ्यात. तो महाराज 2 नंबरचा असाना खरं चोपदार 1 नंबरचा आहे म्हणते. ही अडचण नाही आहे. खरा महाराज करायची अडचण हे गोतकायची पाळी आहे. कोंबड्यानं सांगितलं की हो त्याला ते गळ्यात बघ म्हणला. म्हणजे माळकरी झालाय म्हणलं. आता त्यानं काय ते सगळं सोडलंय म्हणलं. तुला बी भ्या नाही. बर मग आता कुठं. आता पंढरपूरला निघाला म्हणा. मग मी बी येतो म्हणला. दिंडी अशीच मोठी होती हा सांगतो. आणि दिंडी निघाली. बोरोड्याच्या माळाला जायचं दिवस मावळा. मग आपलं मरगुबाईचं देवळं माणसं करतील ह्यायचंच की बारकं आपलं इशित असतंच ते प्रत्येक गावाला. ते मरगुबाईचं देऊळ बघितलं. बोका म्हणला आपण गावात काय आमचं काम आहे. हरिहरी म्हणते तर थांबूया. ठीक आहे तुम्ही म्हणला दोघं आत बसा. मी आपला बाला काय धोका नाही बाहेर थांबतो म्हणलं. ती त्या छोट्याच्या घरात देवाच्या जाऊन बसली. तर त्या हुंजराचा विश्वास बसा नव्हता. खरं महाराज आहे म्हणून. कोंबडं बावळट होतं झोपलं जरा. आणि तो भोका मागणं त्याला कोंबड्याला झोप लागल्यावर काय करायला लागला. कोंबडं धरलं तर हुंदीर निसतं. हुंदीर धरला तर कोंबडं निसतं. मग ते टाक टाक डोळं करून बघायचं. आणि दोन्ही एका लाईनीत कशी धरायची हे नादात होतं त्याला. आणि सांगतो तुम्हाला त्या हुंदरान ते बघितलं. आणि त्या कोंबड्याला जागं केलं पकुट्यात ठेवून. ते बघ म्हणला महाराज बिघाडल्यागत बघायला आहे. तुझ्या नादाला लागून आलो खरं म्हणला हे काय करत आहे. कोंबडं म्हणलं आता पांडुरंगा विश्वास ठेवून आला काय होईल ते आता काय करूया. आता आम्ही आता गावला जेवढा काय होईल. तेवढ्या आकांता देवाला काळजी पडली. माझं नाव घेत्यात. माझ्या विश्वासून त्याच्यावर आल्या. कुत्र्याचं रूप घेतलं आणि बोक्याच्या मागून उभा राहिला. कोण घुर केल्याबरोबर बोका चटपटला. ते पळालं. कोण कोंबडं उठलं क्वाक 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 करलं. उडालं गावात गेलं. खरं हुंदीर म्हणला माझं काय. आईला कोंबडं वाचलं. त्यानं बी अक्कल चालवली. देवाचं पाणी जात्याला तोपटीत जाऊन बसलं. बाहेर जायचं नाही म्हणला. आता सांगा बरं होईल परमार्थ काय म्हणून. कुणावर बी विश्वास ठेवून परमार्थ होईल असं नाही. चांगदेवासारख्या 1400 वर्षा महापुरुषाला सुद्धा परमार्थ कळला नाही. ते कळण्यासाठी हे लहान लेकरं आहेत. त्यांना भेटायला आला. तो कसा आला मग
वैभवात आलं. वाघाचा घोडा करून आणि हातात सर्पाचा चाबूक घेऊन शिष्य जमिनीवरच आलं ते, आणि तो आकाशमार्गाने येत आहे. ही बातमी माऊलींना कळली. भेटायला जायला पाहिजे म्हणले आपण, आता समोर एवढा मोठा महात्मा आला आहे. हां, त्या भिंतीलाच म्हणले चला आता जाऊ आपण भेटायला. आणि ती निर्जीव भिंत वरनं गेली आकाश मार्गानं. कुठं पडक्या भीती बसलं तर त्याच्या आडात गावाची घरं नव्हती. वरनं उडवून भिंत नेली, नुसती जमिनीनं चालवली नव्हं. ते बघितलं आणि चांगदेव खाली उतरला. सर्पावर बसलो, घाचाबूक केला काय, वाघावर बसलो काय, सिंहावर बसलो काय, हे प्राणी जिवंत आहेत. निर्जीवात चेतन आणण्याचं सामर्थ्य माझ्यात नाही. 1400 वर्षे योग करणारा पुरुषसुद्धा काय केलं? हां, मग ह्यात बी परमार्थ होत नाही. 1400 वर्ष योग करून म्हणून माऊली म्हणतात काय, अष्टांग योगे नसिनी गे, अष्टांग योगे नसिनी गे. मनी अमनी रोध नक्की देलया, ये मनी अमनी रोध न करी देलया, न करी देलया. अष्टांग योगे नसिनी गे, अष्टांग योगे नसिनी गे. मनी अमनी रोध नक्की देलया, हे मनी अमनी रोध नक्की देलया, हे मनी अमनी रोध नक्की देलया. वाचा गीत गाई दे, वाचा गीत गाई दे, वाचा गीत गाई दे, वाचा गीत गाई दे, वाचा गीत गाई दे. अष्टांग योगे नसिनी गे. माऊली का असं म्हणतात? येम नियम प्राणायाम प्रत्यार जमतंय आसन घालून बसाय, मागं पुढे करता का नाही? योगा तसं चालत नाही. एकदा घातली मांडी हलवायची नाही. येम नियम प्राणायाम प्रत्याहार आसन मुद्रा ज्ञान ध्यान अशी 8 अंग आहे ती. कसली? आणि यात क्लेश आहे, बसण्यात तपश्चर्या करण्यात. हां, प्राणायाम करायला सोपं आहे. बाहेर वारं सोडायचं, परत आत वडायचं, आत वडलं की गवसायचं, परत लवकर सोडायचं नाही बाहेर, जीव घोटाळताना सोडायचं आणि वडायचं आणि धरायचं. असं कुंभक्रियेचं करावं लागते, माहिती करून घ्यावं लागते. त्याला प्राणायाम म्हणतात. शरीर चांगलं राहते, ठणठणीत राहतं आहे. खरं थोडा तरी प्राणायाम, 10 मिनटं प्राणायाम करणाऱ्या माणसाला डॉक्टरकडे औषधाला जायला लागत नाही. मग तुम्हाला 10 मिनटं मिळत नाही का? आळस जाईत नाही. हां, पोरांच्या नावानं खडीपुडी, मला दवाखान्याला नेणार म्हणून. तुझं तू बैठक गेलं तर न्यायच लागत नव्हता. हां, क्लेशो अधिक स्तरस्तेषाम अव्यक्ता सक्तते तसाम अव्यक्ता ही गतिर्दुःखम देहवद्भिराप्यते असं म्हटलेलं आहे. योगात क्लेश आहेत. योगाचे निबळे एका गती अंतराळे व्याघ्रसर्प पांदळे केले हां, हे मिळते ते ना. अभ्यासाचे निबळे एका गती अंतराळे या लागे अर्जुना पायी, अभ्यासाची दुष्करायचे नाही म्हणून माझ्या ठाई अभ्यासी ओरे मुग भेजे खडकाचे अंग. अभ्यासाची सांगकारी सिद्धी. काय थोडं थोडं विष खाल्लं तर पचतंय का नाही? दारू बाटलीभर पिणारा माणूस पहिल्या दिवशी बाटली पितोय काय? थेंबथेंबभर पिऊनच लागते सवय. हां, मागणं ती 4-6 महिन्याला जरा जरा वाढवायचं लागते, नाही चढत नाही, सवय लागते. म्हणून विष के हार पडे समुद्री पायवाट जोडे, एके वाघ ब्रह्मथोकडे अभ्यास केले अशी ज्ञानेश्वरी आहे. मन लावून वाचा कळल ते.
मग आता इथं अभ्यास करा म्हटलं काय स्वस्त बसा म्हटले हां अभ्यास जमत नाही राहू दे अभ्यास अभे समर्थोशी मत्कर्म परम भव जे जे होते ते कर्म देवाच्या कृपेनं होते म्हणा झाला तो संसार ईश्वर कृपेनं बायकोनं दोन खेटं मारली ही तरी ईश्वर कृपाच म्हणा कुठं तिच्या निर्मितीला कारण तोच आहे आमच्या निर्मितीला कारण तोच आहे भांडणाला वाय कारण तोच आहे लावून सरेच्या अंगी देवाचे बघा जमतंय काय निवांत आहे जमतच नाही माणसाला असं कोण मी सांगतोय मी तरी काय खेटर खाईन म्हणता एवढं सोपं नाही ते म्हणून सांगतो ध्यानात असं ठेवायचं योगी असून जे चांगदेवाला कळलं नाही ध्यान करून अभ्यासावनी मग पारता मग ज्ञान ज्ञानापासोनी ध्यान देवाचं ध्यान आहे ना देवाचं ध्यान वेगळं आणि सूर मोठं मुरगळीत सूर वाजवून आणि गाणं वेगळं काय पांडुरंग ध्यानी पांडुरंग मन असं सूर लावून म्हणायचं सोपं आहे तर ध्यान लोक माना हलवितात का नाही तिकडं आहे देवासाठी गातोही देणार नाही माझ्या म्हणण्याला कोण दाद देते का नाही इकडं ध्यान आहे विषय काय चालला ध्यानामनाचा विषय देव आहे असा आहे आणि तिकडं आमचं आहे काय ध्यान नाही नुसतं म्हणतात जे का निरधे योगियाचे आणि तोच परमात्मा भक्तीनं पुंडलिक रायासाठी विटेवर उभा राहिला ते हे सुंदर ते ध्यान पुढं आवडे हे रूप हे ते असं हे काय आहे नपुसकलिंगी आहे काय पुलिंगी आहे ती म्हटलं तर नपुसकलिंगी काय स्त्रीलिंगी तो म्हटलं तर तो हा विठ्ठल बरवा तो म्हटलं की तो सर्वाधी सर्व साक्षी तो बाई सर्वाधी सर्व साक्षी तो म्हटलं की पुलिंग ती म्हटलं की स्त्रीलिंगी झालं काय आता ते म्हटल्याला कसं आहे नपुसकलिंग आहे आता देवाला नपुसक म्हणावं का काय म्हणावं काय म्हणायत नाही त्याचं नाव आहे देव त्याला स्त्री म्हणता येत नाही पुरुष नाही स्त्रियांच्या हृदयात तोच आहे पुरुषांच्या तोच आहे जग अर्ध प्रकृतीचं आहे अर्ध चैतन्याचं आहे कसला जिथं देव झोपला आहे तिथं प्रकृती व्यवहार करते नवरा आळसा असला तर बायका ग बसत्यात काय आपण काय ती करतात हां गल्लीच्या फुड्यात म्हणेल यो बांधलाय ना बाबान पदरात माझ्या काय तसं देव योग मायेच्या निद्रेत योग निद्रेत असला की तिथं माया सगळं करते आणि हेच चांगदेवाला पटवून दिले तिने स्वस्ती श्री वटेसू जो लपोनी जगला भासो जावी मग ग्रासू प्रगटला करी जो लपला आता गारेगार झाल्यावर त्यात पाणी लपलेलं आहे का पाणी नाही त्या आईस्क्रीमच्या कांडीला गारेगारच म्हणावं का पाणी म्हणावं मग त्यात पाणी आहे का नाही पण कसं आहे दिसून सुद्धा लपलेलंच आहे तसं ह्या देव तुमच्या माझ्यात आहे तो लपलेला आहे का उघड आहे आम्ही संसार मायेनं संसार पुढ्यात ठेवला आहे आणि माईक संसारात अडकला मग आता आमचं देवाचं राज्य आहे का कुणाचं आहे मायेचं राज्य आहे माफ संताने सांगितलं ये रती माईक दुःखाची जनिती जेवढा संसार वाढीवशिला तेवढी दुखणी वाढ आहेत का कमी आहेत मग पंढरपूरला जाऊन बसल्याला बरं नव्ह सकाळचं घटकाभर हे नाग्याचा संध्याकाळी येईल जाईल ती पाया पडत्यात
2 टाईम झ्या वाढतात आणि म्हातारा इथं राहते, तंबाखू खायचं वाटली तर त्याला ₹1-2 हिण्याचा पारा करते म्हणून तो मठाचा मालक बी देतोय आणि आम्हासारखी बी देतात. काय करतात? हां, घरात कोण पाया पडते मला सांगा? पांडुमा किती पाया पडतात तुझ्या? जेव्हा टायमाला घरात गेलं तर ते अमकं झालेलं बघितलं सा, म्हणजे राहिलेली कामच मालकीन सांगते का नाही, आठवण करून देते. हो, वाढ माता जेवल्यावर बघतो म्हणायचं, गप मुर्दार जेवायला जायचं. त्यांच्या पुढ्यात सगळा संसार असतो बायकांचा. सांगतो, बायका तेवढ्या डोकेबाज आहेत म्हणून तुमचा संसार आहे. वाऱ्यान लई दिवस गेला असतं. खुरपं ठेवलेले गावत नाहीत, दुरी ठेवलेली गावत नाही, की तेला चड्डी गावत नाही. ती ठेवली व दुरी नेऊन सांगते ना त्या. मी म्हणते खरा आहे खोटा आहे? हा, काय डोसक्यात आहे तुमच्या सांगा? त्या बायकासारख्या छप्प्या मारत्यात म्हणून उगाच गडी हलका होतोय. त्याने जर नाळीवली काठी काढली तरी आयदी होऊन बसत. मी काय सांगतोय, ही माया आहे आणि त्या ब्रह्मावर आवरण आणलं आहे आणि त्यात तो लपलेला आहे. तो लपला म्हणून जगाचं भान होत आहे. देवाचं भान झालं तर हे देव आहे का जग आहे? जगाचं जगरूपान जे भान आहे ते तेच भान देवरूपान व्हावं. सोन्याचं भान आहे पण अलंकार रूपात आहे. अलंकारात अंगठी असं म्हणतोय. अंगठीचं स्मरण आहे का सोन्याचं आहे? स्मरण कुणाचं आहे? सरीची ताक भोवरी अलंकार नाना परी, मुसे आल्यावरी निवडून येणे निराळे. व्यवहारिक ज्ञान आहे ना यात. सरी चिताक भोवरी असे जे अलंकार आहेत ते नाना अलंकार आहेत. या नाना अलंकाराच्या नावात सोनं उघडं आहे काय झाकलेलं आहे? उघडच आहे. काय झाकलं आहे? हातात नगदी घातल्यावर काय झाकले ते? बायका म्हणतात हातात जाका आरसा कशाला ग? पण त्याचं काच आहे, बांगडी म्हणतात. काय म्हणतात? काचाला काय म्हणतात? सोनं आहे, पाटली म्हणतात. काय मग आता डोळ्याला सोनं दिसून सुद्धा सोनेपणा लपलेला आहे का नाही? तसं हे जग सगळंच देवरूप आहे. पण आमच्या अज्ञानी बुद्धीत जगाचं भान झालंय आणि देवाचं विस्मरण झालंय. काय देव नाही जग आहे? मग ते स्मरण करायसाठी अशी बॅटरी चार्जिंग करायची कीर्तनात आणून. फोन चार्जिंग करायचं करते आणि तुमची बॅटरी चार्ज करायला नको. उतारली की चार्ज करायची, उतारली की. त्यासाठी वाऱ्या करायच्या, कीर्तन भजन ऐकायची. जमलं तर आपण सांगायचं, जमलं तर दुसऱ्याच ऐकायचं. त्यात काय आहे? असो म्हणून ते सांगतात ते चैतन्य. चैतन्य म्हणायचा विटेवर आकारानं उभारले म्हणतो. पण चैतन्याने माया म्हटल्यावर माया हा शब्द झाला स्त्रीलिंगी आणि चैतन्य हा शब्द झाला नपुसकलिंगी. कुठलं? मग ते चैतन्य म्हणायचं. तो मन म्हणायचं का ते मन म्हणायचं? ते मन. मग आता मन नपुसकलिंगी आहे, देव नपुसकलिंगी आहे आणि जयाचे मनची चैतन्य झाले असं म्हणतात. कोणाचं? मग तुमच्या प्रयत्न करून मनाचाच देव होतो का कुठं दुसरा देव येतो? मग होतो देव. तुकामाने गेला पळून या भेव, मग होतो देव मनाचा. भेवदा पळून गेलं की देव मनाचा होतो, निश्चिंत अवस्था होते. आणि तसला असणारा देव पुंडलिकरायासाठी विटेवर उभा राहिला असं सांगतात. ते हे समचरण साधी विटेवरी
आता त्यात बदल होत नाही म्हणून साजरा आहे म्हणतात. तो काय तरणा होईत नाही, म्हातारा होईत नाही, उठून जाईत नाही. किती वर्षे झाली असा उभा आहे? युगे झाले 28, युगे झाले 28, अजून आला म्हणे खाले बैठ, आत्ता विशोग झाले. बारोडी भजनात म्हटले ना, 28 युगे दादा झाले चक्रवर्ती, कौरव पांडव गेले ने नको वनगती. ही सगळी सृष्टीवाशी झालीच मोठी मोठी, कुठे गेली बेपत्त्या झाली. हां काही काय बाबा दुरील माझा देश, शकून सांगावया आले मी कलियुगास, कलियुगाची दादा ऐकावी थोरी, पुत्र तो होईल पितयाचा वैरी, शिकतो बाबासनी पोरा आठापणार नाही. पुढचं बी सांगितलंय, भ्रतार सोडून नारी हिंडतील घरोघरी, नवऱ्याची सासूची सासऱ्याची अमुक घरातनं येतो म्हणून परवानगी काढल्याशिवाय बाहेर जायचं नाही, अशी आमची मर्यादा होती. वडील माणसांच्या कानावर घालून अमुक ठिकाणाला जातोय. हां आता असं विचार म्हटलं तर काय म्हणतील? त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य समाजकार्य करायसाठी आहे. कुटुंबासारखंच वागावं. हे कुटुंब आहे, धर्मशाळा नव्हे. कुठलं थोरल्या आणलं त्याकडला खाल्लं, धाकट्यानं आणलं त्याकडला खाल्लं, पोराने आणलं हिसकटलं, असं नाही चालत. इथं कुटुंबाच्या पद्धतीने राहावं लागेल, कुटुंबाची नियमावली पाळावं लागेल. संसार आहे हा. म्हणून सांगतो, ते हे समचरण साजिरे विटेवरी पुढं, पंढरपूरला भीमेच्या काठावर पुंडलिकासाठी असा आनंद अद्वय नित्य निरामय असणारा जो देव आहे, तो सुद्धा साकार रूपी म्हणून उभा राहिला. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा. टाळी करा, टाळी करा म्हणा. किती वर्णन केलं पुराणाशी वाढ म्हणून देवाचा केला तर वाढदिवस करावा. माणसाचा दिवस सप्त्यात वाढदिवस करू नये. कोण करतो म्हणून दारात आले तर करून घेऊ नये. काय करू नये? आमचा जन्माला आल्यापासून एक एक दिवस आयुष्यातला कमी झाला का वाढला? उपजले ने दिवस हे दिवस होत आहे काळाची ऐसे, वीर वाढती करते उल्हास वभोय ती गुडिया. गुडिया बांबून म्हणले वाढदिवस साजरा करतात, पण आयुष्य कमी होत आहे. आहा कटकटा उकटे हे मूर्तिलोकीचे उपराटे, अर्जुना जरी अवचटी जन्मला अशीच होत, तरी झरझोळीने वहिला अनेक ये भक्तीचे वाटेला, जी आपावशी अभ्यंगती झाम माझे. किती कळकळीनं माऊलीनं आम्हाला सांगितलेलं आहे बाबा. म्हणून देवाचा वाढदिवस करा, नारळवाडा थोडासा प्रसाद करा, कापडं नवी घ्या, काम भागलं. आणि केला वाढदिवस तर भारतीय पद्धतीने तरी करा, मेणबत्त्या इजून करू नका. तमसो माजू तिर्गमय, अज्ञानाकडनं ज्ञानाकडं जायचं. हां का दिवं घालून अंधार करून करायचं? कसा करता वाढदिवस?
ही परक्यांची संस्कृती. भारतीयांचा मुलाला आंघोळ घालायची, पाठावर बसवायचं, कापड घालायचं, कपडे नवी घालायची, गंध लावायचा, कुकवाचं कसलं नाम लावायचा आणि आईनं आरती बनवा, भावंडाने ववाळावं, समोरच्या माणसाने ववाळावं मुलाला आणि पेढा काय ती तोंडात घालावं. हे बर्थडे असं करायचं नाही सांगतो. कसलं लाईट घालवायची सगळी आणि मग केक कापायचा असं ना. केक बी काय कापायच्या भानगडीत पडायचं नाही. पण असो श्रुतीने नती पार. चारी वेदाला वर्णन झालं नाही. वेदाची काही बाई कळलेची नाही. हां चिरलिया धडत्याच्या जिव्हा जिवा विटे गाव देव का हो उभा उभा असं म्हणतात. श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे म्हणून ते म्हणतात श्रुती नेती पार ते झाले साकार. प्रेमित काय भक्ताचा जिव्हाळा आहे. हां आणि भक्ताला भेटण्यासाठी सगुण साकार घेऊन आला आहे. दोन्ही भुजा आलो घेऊनी अलिंगावया लागून तयाचे अंग तया ते पहावयाचे डोळे. देवाला ढोळ लागते माझा भक्त मला भेटावं. हां म्हणून मग अजग सोचेचे डोळे हाती जेनी लिला कमळे पूजू तया ते असा आहे. पुढं तुका म्हणे जाते सनकादिक घ्या. सनकादिकमध्ये ही ब्रह्मदेवाचे 4 मानसपुत्र विना स्त्रीचे केलेले तपश्चर्यानं सनक सनंदन सनत कुमार सनातन ही 4 मुलं तपालाच गेली. कुठं म्हणजे विद्वान आहेत ते. काय आहेत विद्वान. ज्याची तपश्चर्या करतात तो परमात्मा भक्ताचं वेड लागलं. आणि कुठं आला पंढरपूरला? कुठं आला? तुकोबारायांनी त्यांचं वर्णन करावं. भक्त वत्सल दीनानाथ भक्त वत्सल दीनानाथ दीनानाथ भक्त वत्सल दीनानाथ. भक्त वत्सल दीनानाथ म्हणजे वासराला जसं गाय सांभाळते तुका म्हणे वत्स धेनुवेचे तसा देव भक्त वत्सल आहे. माता पुत्र वत्सल असते. तसं भक्ताचं रक्षण करता देव आहे. तो पुंडलिकासाठी वाळवंटावर आहे. तुका म्हणे ज्याचे सनकादिक ध्यात ते आमचे कुळदैवत. तुमच्या आमच्या कुळाचा मूळ शेंडा देवापासूनही एक झाले का कोणापासून? हां मग आता खाता पिता लिहिता नेसता कीर्तन ऐकता सांगता गाता हे सगळं तुमच्यात आत्मा आहे त्याच्यामुळं का कशामुळं? हां बरं आत्मा जागृतीत आहे का झोपल्या व्या? स्वप्न कोण बघताय? झोपणारा बघतोय काय जागा आहे ते बघतोय? झोपणारा स्वप्न दिसतंय. झोप लागल्याशिवाय स्वप्न पडत नाही. आणि स्वप्नाचा साक्षी आहे तो आत्मा. आणि तो मग कसा आहे त्याच्यामुळं झोपेतला आनंद करतोय, खाण्यापिण्यातला आनंद करतोय, हां इतर आनंद करतोय. मग आनंद रूप खरा देव आत्माच आहे का कोण आहे? आणि तो आत्मा नित्य आहे. व्यवहारातलं सुख कवा असतंय? हां कवा नसतंय. कवा दूध मिळतंय तेव्हा ताप आलेला असतोय. ताप नसतोय तेव्हा दूध मिळत नाही. खाना भोगता चांगला असतोय विषय नाही. विषय असतोय भोगता नाही. कोटी काही कोटी काही एक आहे एक नाही. हां असा आहे. कशास? प्रकृती. देवापाशी कसा आहे षडगुण ऐश्वर्य संपन्न. हे तो भगवंतची जाण किंवा हे तो भगवंती लक्षण पांडुरंग आहे. तसा आत्म्यामुळं पाहणं आहे, आत्म्याला ऐकणं आहे, आत्म्यामुळं खाणं आहे. चव जीवाला कळते का आत्म्याला? हां
जिभेला आता मागणं दूध आणतील, कापून तुकडा टाकायचा त्याच्यात दुधात. कुणाला कळते मग? आता बदलायचं नाही. सगळे पदार्थ ताटात भरून जरी जीभ त्यात कातरून टाकली तर कळल जिभेला का आत्म्यालाच कळतं आहे. विषय भोगाचं साधनसुद्धा तुमची माझी ही देवाने यंत्र केल्यात आपल्या सुखासाठी. कोणाच्या? तिथं कोरडा अहंकार घेऊन पडू नका. अहंकारामुळं जीव झाला आणि अहंता वाढून संसारात पडला आणि हे न कळण्यामुळं कायमचा दुःखी झाला. आमचा जन्म देवामुळे असं ओळखावं. देव म्हणतोय अर्जुनाला की माझीच मी नव्हती, माझीच मज नोळकती, अहममता भ्रांती विषयांधले, म्हणून भूते भांबावली, संसाराच्या आडवा माझी पडली. आडव म्हणजे आडात. आडात पडलेल्या माणसाला दुसऱ्यां काढा पाहिजे का? त्याला निघता येते? पाण्यात घाण होणे म्हणून भिंत बांधलेले जाम, पाण्याला आड केल्या बांधलेल्या हिरीला आड म्हणतात. आलं ना लक्षात? आता या संसाराच्या आडवात मी बाहेर निघतोय का आता? कुठबर निघत नाही बाहेर. कुठबर मरस तर निघता, मेल्यावर निघतो म्हणावं तर तिसऱ्या दिवशी निवड ठेवा लागतोय. मग निघलाय बाहेर म्हणून ठेवला काय नाही म्हणून. म्हणजे आज वासना करता ती वासना भोगण्यासाठी नेहमी प्रारब्ध होते आणि ते प्रारब्ध भोगण्यासाठी पुनर्जन्म होतो. आणि त्या भगवंताचं स्वरूप कळलं हे आत्मानंद रूप आहे म्हणून दिला जन्म दिना, नाही दिलं तर नाही दिना. दिला तर त्याचं सेवा करायचं, भजन करायचं, नाही दिला तर कुठं राहील तिथं गप राहायचं. काय करायचं? नवऱ्यान 10 जरी बायका करून आणल्या, मान कोणचीचा? लग्न लागले तिचा का मागणं आणलेल्यांचा? पहिलं लग्न लावलंय तिला धर्मपत्नी म्हणतात. मागणं किती जरी सुंदर आल्या तर भोगपत्नी असतात. कशास? त्यांना तो मान मिळत, धर्मपत्नीचा मान मिळत नाही. सांगतो म्हणून बिजवारा नवरा नको म्हणतात बाया. का? धर्मपत्नीचा मान हा एक वेगळाच आहे. हे सगळं सांगायचं तुम्हाला तर राताच्या राता कीर्तन करायला पाहिजे. ते केव्हा एवढं सगळं सांगायचं तुम्हाला? सवडतं कुठं आहे नाही. बरं ऐकल्याला ध्यानाचं कुठं ठेवता? गप बसता हे माझं नशीब. आवर बाबा आता तुझं म्हणत नाही तर हे सुद्धा माझं भाग्यच म्हणतो. म्हणून ते म्हणतात संसाराच्या आडवामध्ये पडली आणि महादुःखाच्या घेतली दांडेवरी. त्याच्यामुळे आम्हाला दुःख झालं. मग ते सांगतात ओळखून घ्या, जो आनंद आहे तो आत्म्यात. आत्मा एकटाच आहे, त्याला दुसऱ्याची गरज. अद्वैत आहे तो. आत्मा नित्य आहे, तिन्ही काळात आहे. देशानं काळानं तो काही बदलत नाही. या देशात हे आहे तर त्या देशात ते आहे, त्या देशात ते आहे तर त्या देशात ते आहे. एक आहे नाहीचा भाग आहे. आत्म्यात तसं काय नाही. देशता कालता ते सगळ्या ठिकाणी आहे. म्हणून तर तो निवांत सादर रूप घेऊन विठेवर उभा राहिला आहे. सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहर गोमट्यो, नागर नाग खोपा केशर कस्तूर, कास पितांबराची चंदन सुंदर साजे उठी हो. असा अभंग पाठ करावं आणि टाळकुटीत म्हणीत बसावं असं वाटतं. आता तुम्हाला कीर्तन सांगताना सुद्धा इकडलं तिकडे इकडे करावं लागते. त्याच्या देवाचं ध्यान भजनात चांगलं होते. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोर पण जाळावे ते अशी ईश्वराची सेवा करावी. काय करावी? आणि तो आनंद आहे, नित्य आहे, निरामय म्हणजे सगळ्यात आहे, व्यापक आहे. महात्मा सांगताना जे काने जे एवढं सांगितलं तरी देव कळला का? कळलाच नाही. एका जनार्दनी मनी म्हणा, एका जनार्दनी मनी म्हणा, एका जनार्दनी मनी म्हणा, एका जनार्दनी
देव महात्मा कळेना कोणा कशी जाऊ मी वृंदावना कशी जाऊ मी वृंदावना देव महात्मा कळेना कोणा देव महात्मा कळेना कोणा देव महात्मा कळेना कोणा कशी जाऊ मी वृंदावना कशी जाऊ मी वृंदावना. आकारमय सृष्टी जरी भिन्न भिन्न असली तर त्याचं माध्यम आहे तो भगवान. अलंकाराचं माध्यम आहे सोनं, लाटाचं माध्यम आहे ते पाणी, कापडाचं माध्यम आहे ते सूत. तिच्या सगळ्यावर ओव्या लिहिल्यात माऊलीने. बघून घ्या नव्याध्याचे 2-4 श्लोकातलं चिंतन केलं. देव कळा अवघड नाही, पण प्राप्तीसाठी प्रेमयुक्त भजन पाहिजे. कीर्तनं सांगून देव प्राप्त होईल असं मला माहीत नाही. पाकिटच चापटीत बसणार तुम्ही, काय करणार. आणि ज्याचं धनावर प्रेम आहे त्याला देव कधीच मिळत नाही. धन देईल, पाहिजे ते देईल, बंगला देईल, गाडी देईल. देव मिळायचं असला तर भजन करायचं. काय करायचं? गाडीत भाग्य, बंगल्यात बघे, प्रारब्धान मिळते कुठलं. आणि आमचं वागणं बरं दिसना झालं तर तू आणि काहीतरी आपल्या पदरचं घालून नसते नशिबात. देवानं आशीर्वाद दिल्यावर काही ना मुलं झाल्यात का नाही, देवानं आशीर्वाद दिल्यावर काही ना ऐश्वर्य राज्य मिळालं का नाही. तर तुम्हाला राज्य द्यायचं मनात त्याच्यातलं तर दिल कशाला मागीत बसता. आपल्या बाळाला केवढं नटवावं, कसं राखावं हे आईला कळतं. आणि देव कसा आहे, माय बापावनी बहिमायावंत, आई वडिलापेक्षा सुद्धा आमच्यावर कृपाळू माऊली भुक्ती. तू माऊली हुनी मायाळ, चंद्राहुनी शीतळ, पाण्याहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा. देवाला बघून म्हणतात तो खबर आहे. देऊ काशाची उपमा तुझी तुझं पुरुषोत्तमा, वाळुनी नामा तुझं वरुणी टाकेलो. असा काय तुवा केली रे अमृता, गोडत्या हि तू परता, पाचा तत्वाचा जनिता सकळ सत्ता नायक. असं देवाचं महात्मा एवढं वर्णन केलं आहे. तरी म्हणतात नाथ महाराज, देव महात्मा कळेना कोणा तेही समचरण साजिरे, देवरी पहा भीमातिरी, विठ्ठल रूप पुराणाची वाट श्रुतीने पारती झाले साकार पुंडलिका. तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात्य आमचे कुलदैवत पांडुरंग, तेही समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी. तुमच्या आणि श्रीगुरूंच्या साक्षीनं झालेली सेवा भगवत चरणावर समोर पडतो, रजा घेतो. नुन्नते पुरते अधिक ते सरते करून घ्यावे तुमचे विनितसे, तुझे लेणे तुझ्या समर्पणी पायी झालो उतराई पांडुरंगा विठोबा रखुमाई.